बेस्ट उपक्रमात तब्बल 30 ते 32 वर्ष प्रामाणिक सेवा करून सेवानिवृत्त झालेल्या अनेक कर्मचाऱ्यांना आजपर्यंत त्यांची ग्रॅज्युइटी आणि इतर हक्कांची थकबाकी मिळालेली नाही। या अन्यायाविरोधात आता बेस्ट वर्कर्स युनियनने थेट लढ्याची भूमिका घेतली आहे। याबाबत युनियनचे सरचिटणीस आणि कामगार नेते श्री शशांक रावसाहेब यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की जे सेवानिवृत्त झाले त्यांना त्यांच्या सेवेमुळे मिळणारे हक्क आजही नाकारले जात आहे। ही बाब अत्यंत दुर्दैवी आणि अन्यायकारक आहे। बेस्ट प्रशासनाने याकडे वारंवार दुर्लक्ष केल्यामुळे युनियन आता निर्णायक आंदोलन करणार आहे आणि या पार्श्वभूमीवर आज दादर येथील मेळाव्यात शेकडो सेवानिवृत्त कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। त्यांनी आपल्या व्यथा मांडत लवकरात लवकर आपली ग्रॅज्युइटी आणि इतर लाभ मिळावेत अशी मागणी केली। मेळाव्यात युनियनच्या पुढील आंदोलनाची दिशा आणि कार्यपद्धती ठरवण्यात आली। कामगारांच्या हक्कांसाठी लढा देणारी बेस्ट वर्कर्स युनियन आता पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेणार असून येत्या काळात आंदोलनाच्या विविध टप्प्यांची घोषणा करण्यात येईल अशी माहिती यावेळेस देण्यात आली। आदरणीय शशांकराव साहेब, बेस्ट वर्कर युनियनचे सरचिटणीस साहेब, काय सांगाल की सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युएटसाठी लढा पुकारायची या ठिकाणी वेळ आलेली आहे, तर आपण काय सांगाल? असं आहे, गेले 3 वर्षापासून रिटायर झालेल्या कामगारांना अजून अद्याप त्यांची ग्रॅज्युइटी दिली गेलेली नाही। ग्रॅज्युइटीच्या कायद्याप्रमाणे आणि बेस्ट वर्कर्स युनियनबरोबर झालेल्या कराराप्रमाणे त्यांना 1 महिन्याच्या आत त्यांची ग्रॅज्युइटी दिली गेली पाहिजे, पण ती दिली जात नाही। याची शोकांतिका आहे आणि रिटायर झाल्यानंतर काय करायचं हा प्रश्न आमच्या समोर आहे। कारण की ग्रॅज्युइटीची जी रक्कम आहे 10 लाख 12 लाख ही जी काही रक्कम आहे, ही रक्कम एक रकमी जर मला मिळाली तर कुठेतरी मुलांचं शिक्षण, लग्न हे सर्व असतात किंवा गावाकडे घर बांधायचं आहे, जर ही रक्कमच मला येत नाही 3-3 वर्ष, तर मी माझं पुढचं रिटायरमेंटचं आयुष्य जगायचं कसं हा माझ्या समोरचा प्रश्न आहे। म्हणून आज इथे आम्ही ही मीटिंग बोलवली। मोठ्या प्रमाणात या सभेमध्ये रिटायर झालेले कर्मचारी हजर होते आणि एक पत्र निवेदन हे माननीय आयुक्त महानगरपालिका आणि जनरल मॅनेजर BST यांना देण्यात येणार आहे आणि ते दिल्यानंतर पुढची वाटचाल, पुढचं आंदोलन ठरवण्याकरिता 11 जुलैला परत एकदा मोठी सभा बोलवण्यात आली आहे आणि त्यात पुढची दिशा ठरवली जाईल। आपल्याबरोबर अनेक सेवानिवृत्त कर्मचारी सुद्धा आहेत, आपण त्यांच्या भावना जाणून घेणार आहोत। या ठिकाणी सांताक्रूज आगारचे पालो सुद्धा आहेत, ते काय सांगाल? पालो साहेब, आपण या ठिकाणी सेवानिवृत्त झाले आहात आणि या ठिकाणी आपली काय भावना आहे? साहेबांच्या नेतृत्वाखाली आज रावसाहेबांच्या नेतृत्वाखाली आपण हजारोच्या संख्येने कामगार, निवृत्त कामगार इथे उपस्थित झालो आहोत आणि या लढ्यात रावसाहेबांची आपण साथ देणार आहोत आणि नक्कीच रावसाहेबांनी आपल्याला आश्वासनही दिलेलं आहे, तुमचं लवकरात लवकर जी देणी आहे ती मिळवून देण्याचा ते प्रयत्न करणार आहे। त्यासाठी आपण सर्वांनी त्याला साथ दिली पाहिजे। रावसाहेब, आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। सेलर साहेब, उपाध्यक्ष बेस्ट वर्कर्स युनियनचे, यांनी सुद्धा या ठिकाणी आपली भावना या ठिकाणी व्यक्त करायची। मी आवर्जून सांगेल की मी स्वतःही बेस्ट उपक्रमामध्ये 33 वर्ष सर्व्हिस केली, परंतु 1 वर्ष होऊनही ग्रॅज्युइटी मिळाली नाही। आम्ही बेस्ट वर्कर्स युनियनकडे केस दाखल करून आमची केस आम्ही जिंकलो, परंतु बेस्ट उपक्रम सरळ सांगतोय की आमच्याकडे पैसे नाही। म्हणून बेस्ट वर्कर्स युनियनचे नेते माननीय शशांकराव साहेब, बेस्ट वर्कर्स युनियनचे सर्व सहकारी आणि सेवानिवृत्त सर्व कर्मचारी मिळून आम्ही सर्वांनी आता जो निर्धार रावसाहेबांनी घेतलेला आहे तो आम्ही पूर्ण केल्याशिवाय माघार घेणार नाही। या ठिकाणी सेवानिवृत्त कर्मचारी, अनेक कर्मचाऱ्यांच्या आपण भावना या ठिकाणी जाणून घेत आहोत। तर या ठिकाणी या ठिकाणी दुरी म्हणून एक कर्मचारी आहेत की जे आदरणीय शिंदे साहेब यांना सुद्धा भेटलेले आहे बऱ्याच वेळा। तर दुरी साहेब, काय सांगाल की शिंदे साहेबांकडून तुम्हाला काय प्रतिसाद मिळाला आहे आणि ग्रॅज्युएटीसाठी आपण काय लढा या ठिकाणी घेणार आहात? शिंदे साहेब आणि त्या दिवशी परवा मी कामगार मंत्री
विशाल मुंडे साहेबांकडे हा विषय मांडलेला आहे आणि त्यांनी योग्य प्रतिसाद दिला आहे. प्रथम बेस्टचं विलिनीकरणाचा मुद्दा मांडला आहे आणि बेस्टच्या प्रवाशांसाठी आज ते खाजगीकरणाला होरपळत आहेत तोही मुद्दा मांडला आणि प्रवाशांची दयना त्यांनी तिथे वर्तवली आहे. त्यात सहकार्य करायला तयार आहेत आणि तो मुद्दा बघून फडणवीस साहेबांकडे ही गोष्ट मांडणी करून ते मार्गी लावायचं त्यांनी आश्वासन दिलं आहे. या ठिकाणी दादर या ठिकाणी असंख्य बेस्ट कामगार सेवानिवृत्त कर्मचारी या ठिकाणी आलेले आहेत. अनेकांच्या आपण भावना या ठिकाणी जाणून घेतलेल्या आहेत. असेच प्रकाश वेताळ सुद्धा आपण काय सांगाल की बेस्टमधून आपण सेवानिवृत्त झालेला बेस्ट वर्कर्स युनियनच्या माध्यमातून माननीय श्री शशांकराव साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही इकडे सर्व रिटायर कामगार आम्ही जमा झालेलो आहोत आणि आम्हाला 2 वर्षापासून ग्रॅज्युएटीपासून या लोकांनी 1 महिन्यामध्ये ग्रॅज्युएटी मिळाली पाहिजे. कायद्याप्रमाणे आम्हाला ग्रॅज्युएटी अजूनपर्यंत मिळालेली नाही आणि त्यामुळे आम्ही धक्के खातोय. आजार पण मागे लागलेले आहे. मुलांचे लग्न मुलींचे लग्न आमच्याजवळ पैसा नाही आणि जो काही पैसा बँकेमध्ये आहे तो पैसा हळूहळू असा खर्च होत चाललेला आहे आणि त्याच्यामुळे या आंदोलनामध्ये आम्ही खूप मोठ्या संख्येने उतरलेलो आहोत आणि यामध्ये आम्ही विजयी होऊ. शशांकरावांचा विजय असो. बेस्ट वर्कर्स युनियन जिंदाबाद. महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 94 23 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 94 23 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आयडी आहे aklgavkari@gmail.com.